नमस्कार मित्रांनो, नमस्कार वापस सगळ्यांना नमस्कार. जय श्रीराम. जय श्रीराम, सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि आणि आम्ही दुबा टाकता का काय सनरूफ मध्ये मी फोटो काढतो. नाही ते नंतर आम्ही आता निघालेलो आहेत उज्जैनला. जेडी ब्रो संघ आहे. गणेश भाऊला तुम्ही आमच्या ब्लॉग मध्ये पहिल्यांदाच बघताय, यायला पहिल्यांदाच बघताय. कुणाला नवीन भाऊ वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि जीवन भया आणि मागे एक झोपलाय आमचा माणूस, सकाळी तुम्हाला दाखवतो. चला मग भेटू आता तुम्हाला डायरेक्ट. आता एक ब्रेक घेणार आहेत आम्ही, पुढं तिथं भेटू. चला, वेलकम बॅक मित्रांनो. आम्ही आता निघालो आणि हे नारायण शेठ झोपलेले आहेत, कुणाला भाऊ बी झोपलेले आहेत आणि माग गणूभाई आहे पण. आणि ह्याला ताणे आले आता ब्लॉग मध्ये काय. राम राम, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मॉर्निंग झालेली आहे. जेडी ब्रो तेव्हापासून जे गाडी चालवत आहे, अजून काही गाडी थांबलेली नाही. चालूच आहे गाडी, चालूच आहे. एक दोन ब्रेक झाले वाटतं मधात, एक दोन ब्रेक झाले. डायरेक्ट उज्जैनला गेल्यानंतर थांबायचा आम्ही निर्णय घेतलाय. आणि हे माणूस मित्रांनो बघा कसं धुकं झालेलं आहे. पुढं धुकं आहे सगळीकडं. आणि त्या धुक्यामध्ये पार्किंगची लाईट टाकून गाडी चालवावं लागत आहे. गाडी लावली पार्किंगला, रूम केली फायनल. आता निघालोच वरती. हम ओंकारेश्वर करके श्योर करके वापस लेके जाएंगे भोपाल. झोपायचंच मग आता. लय थकला. आणि तू नारायण थकला का नाही? किती एनर्जी आहे नारायण? काय झोपला होता नारायण. हा नारायण म्हणून एनर्जी आहे. रेडबुल. जय महाकाल. महाकाल काम. चला मित्रांनो, आवरून रेडी झालेलो आहेत. आता डायरेक्ट आम्ही मंदिरात जाणार आहेत. भेटू आता मंदिरात गेल्यावर तुम्हाला दाखवतो सगळं. काय आता इथं जेवायला वाढून टाकलेलं आहे आम्ही. जेडी ब्रो ब्लॉग मध्ये गेला तुम्ही. ठीक आहे चला. तर आता जेवण वगैरे करतो. ऑर्डर टाकलेली आहे आणि शेव मसाला सर्व करके देतो. तिकट दे म्हणून. जाऊ द्या आता जसं दिलं तसं. तिखट पाहिजे का? सर्व करू ना. तर आता आपण काय केलं मित्रांनो, इकडून ह्या साईड दाखवू. जेडी ब्रो ह्या साईडने डायरेक्ट तुम्हाला आल्यानंतर इकडे एंट्री भेटली. एंट्री आल्यानंतर डायरेक्ट इकडे यायचं आणि इकडे तुम्हाला लोक सापडतील, पण त्यांच्याकडे चपली द्यायच्या नाही. चप्पल स्टँड आहे इथं, चप्पल स्टँडवर चप्पल ठेवायच्या. आणि ह्या साईडने आल्यानंतर इथं तुम्हाला डायरेक्ट एंट्री आहे. एंट्रीमधून तुम्हाला असं गेल्यानंतर ही कॉरिडॉरपासून डायरेक्ट हे मंदिरामध्ये एंट्री भेटेल. हे झेंडा दिसतोय, झूम करून दाखवतो. हे झेंडा, हे मंदिर आहे. ह्या मंदिरातून दर्शन घेतल्यानंतर इकडून तुम्हाला डायरेक्ट एक्झिट भेटून जाईल. एक्झिटमधून तुम्ही बाहेर येऊ शकता. आता सगळे मित्र कंपनी गंध वगैरे लावतात. आणि जेडी ब्रो इतक्या झालं ब्लॉग करत होता. आणि नारायणचा बघा कसा गण दिसतोय याचा. आणि हे जुन्या ब्रो. तर माझा एकदा गन लावताना व्हिडिओ काढून घे भाऊ, ठीक आहे? बघा कशी गर्दी आहे मित्रांनो. त्यांच्या मंदिरामध्ये मला मारहाण व्हायली नारायण कडून बघा. आणि ह्याला देवले पाप देईन का सोड. चला आम्ही आता निघालो दर्शनाकडे. आणि बघा ही अशी लाईन आहेत. तुम्हाला मस्तपैकी कार्पेट पण आता आहे. गर्दी कशी गर्दी आहे मित्रांनो. खरंच 1 तारखेला खूप जण महाकालची आराधना करायला आले तर आमच्यासारखेच. तू शेट कशासाठी आला भाऊ? पापा धुवून टाकायला. शेटचे जे काय मागचे पापा असतील 24ला शेटला घोड्यावर बसायचे. हा घोडीवर. आणि शेटचं सगळं जमलेलं. शेटचे पहिले जे पापा धुवून टाकायला आले. अशी एंट्री आहे इथून मित्रांनो. आणि एंट्रीमधून असा तुम्हाला लाईन आहे. ह्या लाईनमधून तुम्हाला जावं लागेल. आणि मधातून बहुतेक इथं एंट्री आहे का ना, आपण समोर गेलो चेक तुम्हाला दाखवतो मी सगळं कसं आहे काय. हो शेट. तर तुम्हाला छान अशा कलाकृती पण काढलेल्या भेटतील. खूप चांगले ग्राफिक्स काढलेले आहेत, पाहू शकता तुम्ही.
मंदिर खूपच सुंदर आहे. काय म्हणतात मंदिरामध्ये आपलं एंटर झालेलं आहे. हे बघा मंदिरामध्ये तुम्हाला किती साऱ्या मूर्तीज वगैरे बघायला भेटतात. इथं खूप चांगल्या मूर्ती आहेत आणि एकदम स्वच्छता आहे याच्यामध्ये. पाहू शकता एकदम प्रशस्त असं मंदिर आहे. पाणी पिण्याची सोय, सगळ्या सुविधा, एकदम शांतता आणि एकदम स्वच्छता ठेवलेली आहे उज्जैन महाकाल. इथं पहा ही मूर्ती बनवलेली अशी ज्यावेळेस महादेवानं विष घेतला होता त्यामुळे त्यांचं नाव निघालं. मित्रांनो आता मस्तपैकी दर्शन झालेलं आहे. खूप छान असं सुंदर असं दर्शन, खूप प्रसन्न पद्धतीचं दर्शन झालेलं आहे. कसं वाटलं ते दर्शन? एक नंबर दर्शन झालेलं कसं आहे ते दर्शन? एक नंबर. सगळ्यांचंच खूप छान दर्शन झाले. आता आपण भेटू डायरेक्ट कोणत्या मंदिराला जायचं? कालभैरव मंदिरात तुम्हाला घेऊन जातो. चला आता आम्ही आलो कालभैरव मंदिराजवळ आणि आता इथं पार्किंगला गाडी वगैरे लावली. आता दर्शनाला निघालो सगळेजण. तर आता तुम्हाला मधातून मंदिर वगैरे दाखवतो कसं आहे काय आणि आपण पाहू. हो कसं आहे मंदिर? कालभैरवचं मंदिर इथं कसं आहे, दारू द्यावं लागतं त्यांना, देवाला परंपरा चालू आहे पहिल्यापासून. ते किती वर्ष झाले ते माहिती नाही, ते माहिती नाही. भरपूर वर्ष झाले. माहिती करून पाठवतो तुम्हाला. माहिती करून तुम्हाला मी सांगतो पुढं. पण एक आहे की इथं देवाला दारू द्यावा लागतो. दारू द्यावं लागतं. तुम्ही इथं दुकानात पण आलात, सपोज इथं दुकानात तुम्ही प्रसाद वगैरे घ्यायला तुम्ही गेलात इथं, तुम्ही पाहू शकता इथं दारू वगैरे सगळंच तुम्हाला घ्यावं लागतं. तुम्ही पाहू शकता इथं एकदम मंदिर समोर आहे आणि मंदिराच्या समोरच रॉयल स्टॅग ब्रँड. तिथं तुम्हाला काही असे खंबे लोकांनी घेतलेले तेव्हा काही खंबा आहे. असले खंबे घेऊन लोक इथं जातात दर्शनाला आणि यांना विकायची परमिशन नाही आहे. इथून तुम्हाला दारू घ्यायची, यांच्या याच्यात टाकायची आणि मंदिरात नेऊन अर्पण करायची. एवढी लाईन आहे आता भरपूर. दाखवलं हां जीवन काय सांगायचं होतं तुला? हां दारूचं दुकान इथं एकदम सेल मोठा आहे. हां हां. सेल मोठा म्हणजे जगात नंबर 1चा सेल. आणि कसं आहे इथं काय करावं लागतं मंदिरात? ह्या मंदिराला व्हावं लागतं दारू. दारू द्यायची आणि इथून बघा यांच्याकडे बी आहे याच्यात दारू. 2 शब्द बोल महाग त्यांना. कसं तू बोल. निरेशीची दारू एक अशी आणि एक कालभैरवचं हे म्हणतो असं डेडी बॉसने घेतलं देवाला अर्पण करायला. असंच हे जुवन बहुनांनी घेतलं देवासाठी, बाकी काही नाही. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, आपली आपली मन्नत मागण्यासाठी लोक इथं धागे बांधतात. तसंच नारायण शेटनं आणि सगळ्यांनीच एक एक धागे घेतलेले आहेत. एक जणांनी तेवढा मोठा धागा बांधला असं त्याचं म्हणणे. ठीक आहे, आपापली श्रद्धा, प्रत्येकाची श्रद्धा असती, त्या श्रद्धेनुसार लोक करतात. अजून वेळ लागेल थोडासा. पाहू शकता, पहा किती धागे बांधले, किती धागे बांधलेत पाहू शकता तुम्ही. कालभैरव मंदिरामध्ये फायनली प्रवेश होत आहे. हे त्याचं पूर्णपणे असं काय म्हणतात रे मला तसं एंट्री कमान बिव कमान. हे कालभैरव मंदिर आणि इथं असं दिवे यांचा प्रोग्राम आहे आता चालू. चला रे.